पीछे देखो पीछे। यार मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है। तर गुड मॉर्निंग सगळ्यांना। आताच आवरून आम्ही फ्रेश होऊन चाललो नाश्ता करायला। आता नाश्ता करायला बघू काय आहे नाश्त्याला। बाकीच्यांनी जे करून आले ते तर म्हणले काही काय लेजंड आहे काय काय नाश्त्याला। बघू बरं नाश्त्याला काय आहे। चला गोव्यात लोकलला फिरण्यासाठी आम्ही टू व्हीलर घेतल्या सगळ्यांनी। 350 रुपये रेट आहे नाही का भाडं। आता घेतलेत सगळ्यांनी आम्ही 14-15 टू व्हीलर। आता जे काही प्रवास करायचा आहे तर जे काही फिरायचे लोकलला तर आम्ही आमच्या ह्या टू व्हीलरवर घेऊनच फिरणार आहोत। चला तर मग अभी मजा आएगा ना। बघू शकता इथं आम्ही जर स्कूटी घेतली, ॲक्टिवा गाडी घेतली, ती घेऊन आम्ही जाणार आहे पेर कोकोनट रोडला। आता सगळ्यांनीच घेतलं स्कूट्या। आता चला तर बघू मग कसं काय। हेल्मेट कसं आहे, हेल्मेट इकडे सक्ती असल्यामुळे हेल्मेट घातलेलं आहे। तर बघूया चला आता आपण पुढं कसा आहे तो रोड। कसा असा मस्त असा व्ह्यू आहे बघा। सगळे पर्यटकच आहेत इकडं। ट्रेंड लोकेशन आहे इकडे मस्त असं। आताच एक लोकेशन बघून आलो आम्ही, दुसऱ्या लोकेशनला चाललेलो चपरा पॉइंटला। तर बघू शकता इथं जोराचा पाऊस चालू झालेला आहे। आम्ही काय रेनकोट वगैरे पण नाही आणलं, पाऊस तरी जोरात चालू झालाय। बघू आता थांबून आम्ही जाणार आहे आता नेक्स्ट पॉइंट चपरा पॉइंटला जाणार आहे। हो तर चांगला का ते पॉइंट बघितलं? हा पहिलाच बघितलं का तुम्ही का नाही? पहिल्यांदाच चाललं का सगळी? तर पहिल्यांदाच चालल्यात। तर चला बघू मग कसं आहे ते। बघू शकता इथं आम्ही आता गाडी पार्क केलेली आहे। गाडी पार्क करून आम्ही वरती जाणार आहे। चला लवकर। हे दुकानं वगैरे सगळं जो चपरा फोर्ट आहे तिथं आम्ही चढायला चालू केलेलं आहे। बघू शकता इथं हे आहे चपरा पॉइंट। आणायचं या चपरा पॉइंट आहे इथं। कुठल्या पिक्चरचं शूटिंग झालं? दिल चाहता है फिल्मचं शूट झालं इथं। किती वर आहे अजून? हा जवळ आहे ना? चला आलोय पॉइंटच्या जवळ आपण आता। शक्य एंट्री काहीत ना? दिल चाहता है या फिल्मचं इथं शूटिंग झालं। हे बघायसाठी आम्ही इकडे इतक्या लांब आलो, एवढ्या पायऱ्या चढत। बघू शकता पण इथनं हा पॉइंट सोडून एक समुद्र किनारपट्टीला जोरात आहे। इतर पट्टी खतरनाक व्ह्यू, खतरनाक व्ह्यू। आता चपरा फोर्ट वरती आम्ही फोटोज आणि व्हिडिओज काढून आता निघालोय जेवण करायला। कारण आम्ही आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीने एका ठिकाणी आमचे जे ओळखीचे बारामतीतले
त्यांना सांगितले नाही का जेवण करायला, तिकडच चालले. चला सगळीकडे फिरून झाल्यानंतर आता आम्ही चालले आमच्या जेवणाच्या लोकेशनकडे, जे की आले वाटतं आमचं जेवणाचं लोकेशन. तर मित्रांनो बघू शकता हे आहे आमचं आजचं जेवणाचं लोकेशन. मग तुम्हाला दाखवतो आतमधून कसं आहे ते. आम्ही बीचला जाण्यापूर्वी थोडीशी खरेदी करतोय. मस्त मध्ये असं जेवण करून, जेवण कसं काय होतं? एक नंबर जेवण करून आलोय. आता आम्ही कंडोलियम बीचला. आता तिथं थोडंसं आम्ही एन्जॉय करणार आहे. भिजणार आहे का तुम्ही? सर्व भिजणार आहेत, सगळे मस्त मध्ये एन्जॉय करणार आहे. तर चला मग बघूया. काका गावले पाण्यात. काका हा चला काका या. हा 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 ज्यांना दाखवले त्यांना आता टाइमपास करतोय आम्ही थोडस. टाइमपास करतोय. पलीकडे तर काय करावं जन्नत नको. थांबाशी मजा येते का? हा मस्त अशी मजा चालू आहे. सगळी मोठीत पण बारक्याच्या वर करायला लागलेत. गो गो झाला व्हिडिओज काढला नाही. जे आमचे 2 दिवसाची ट्रिप आहे त्या ट्रिपचा शेवटचं पॉईंट असणार आहे. म्हणजे आज आम्ही इथे ना 3 वाजेपर्यंत असणार आहे. आज कोणती गाणं करणार आहे तुम्ही समजत नाही. किती मजा येणार? एक नंबर मजा येणार. राहणा करून टाकणार सगळा. तर आज या ठिकाणी आपण मस्तपैकी कॅरेटेकचा इव्हेंटला चाललेलो आहे. तरी सगळ्यांनी मराठी गाणी एन्जॉय करावी ही माझी नम्र विनंती. नाही करण्यात आली तर डायरेक्ट समाजाला बोलावं लागेल.
आत्ताच आम्ही आलो पोपच्या बाहेर. तर रात्रीच्या वाजले 2. आता आम्ही चाललो इथून आमच्या रूमवरती. आता जाऊन आम्ही सगळे झोपणार आणि सकाळी निघणार आहे 10 वाजता बारामतीला. तर 10 ते 11 वाजता आम्ही बारामतीला निघणार आहे. तर चलो, गुड नाईट. तर बघू शकता आमची 2 दिवसाची ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे. आणि ती ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे आणि आम्ही आता निघालेलो आहे बारामतीला. चला, चला.